नमस्कार मित्रांनो, मी संदीप भोसले तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललो आहोत लोणावळा येथील कोरीगड किल्ला पाहायला। जाताना आम्ही जुन्या मुंबई पुणे हायवेने निघालो। जाताना वाटेत आम्हाला घाटमाथ्यावर ढगांची गर्दी झालेली पाहायला मिळाली। ही विलोभनीय दृश्य आम्ही आमच्या कॅमेऱ्यात मार्गे अनेक आंबवणे मार्गे आम्ही पेठ शहापूर मार्गे निघालो। पायवाटेने काही मिनिटांच्या अंतरावर गडावर जाणारा पायरी मार्ग सुरू होतो। पायरी मार्ग प्रशस्त असून सुरक्षेसाठी जागोजागी रेलिंग लावलेले आहेत। पायऱ्या चढून थोडे वर गेल्यावर 2 गुहा लागतात। या अतिशय आखीव व मोठ्या आहेत। त्याच्यावरच गणेश गुहा असून गुहेमध्ये गणपतीची मूर्ती व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत। थोड्या चालीच्या अंतरावर गडाचा मुख्य दरवाजा गणेश दरवाजा लागतो। दरवाजाची कमान मोठी असून त्यामध्ये आता नवीन लाकडी दरवाजा बसवलेला आहे। दरवाजाच्या बाजूची तटबंदी उंचपुरी असून नजीकच्या काळात तिची डागडुजी केलेली आहे। गडाचे उत्तर दक्षिण पसरलेले विस्तृत
पठार नजरेस पडते. समोरच महादेवाचे छोटेखानी मंदिर आहे. मंदिरामध्ये शिवपिंड आहे. तसेच मंदिराच्या प्रांगणात 4 तोफा ठेवलेल्या आढळतात. मंदिराच्या पाठीमागे गडावरील 2 विशाळ तळी आहेत. तळ्यापासून पुढे गेले असता वाटेत 2 गुहा लागतात. या गुहामध्ये विष्णूची मूर्ती आहे. गडावर एकमेव लक्ष्मी नावाची सर्वात मोठी तोफ आहे. सन 1657 मध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या आरंभीच्या काळात मावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर बरोबर कोरीगड देखील स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे शंभूराजांच्या मृत्यूनंतर तो मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु इसवी सन 1700 मध्ये पुन्हा मराठ्यांनी त्याला स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर बराच काळ कोरीगड हा मराठा साम्राज्यात होता. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला अवश्य कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.